पुण्यामध्ये विकास कामांच्या नावाखाली कशा पद्धतीनं पुणेकरांना फसवलं गेलेलं आहे। आम्ही ही विकास कामं करू, आम्ही ती विकास कामं करू, कोट्यवधी रुपये खर्ची दाखवलेले आहेत महापालिकेनं। पण मला हे कळत नाही की 2.5 कोटी रुपये खर्च केलेला पूल कुठे? विकास कामांच्या नावाखाली जे यापूर्वी सत्ताधारी होते, म्हणजे भाजपची अर्थात एखादी सत्ता होती, ते आपला काहीतरी वचननामा जनतेपुढे नेत आहेत। आम्ही ही विकास कामं करू, आम्ही ती विकास कामं करू, असं सगळं सांगितलं जात आहे। अशा सगळ्या वातावरणामध्ये विकास कामांच्या नावाखाली कशा पद्धतीनं पुणेकरांना फसवलं गेलेलं आहे याचं एक उदाहरण समोर आलेलं आहे। आता मी उभी आहे, हा डेक्कनचा परिसर आहे, नदीपात्रातला हा परिसर आहे। या पटवर्धन समाधीपासून ते वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिरापर्यंत एक पूल होता या ठिकाणी। तो पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव होता महापालिकेचा आणि त्याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची दाखवलेले आहेत महापालिकेनं। आणि प्रत्यक्षात याची काय अवस्था आहे तुम्ही या दृश्याच्या माध्यमातून बघा। घेण्यासाठी आता मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाच मी या ठिकाणी या फील्डवर खरं तर आणलेला आहे की जिथे हा सगळा घोटाळा उघडकीस त्यांनी आणलाय। मला सांगा, या ठिकाणी खरं तर पूल होता, मागे काही 2-3 वर्षामध्ये आम्ही पूल बघत होतो, आता मात्र हा पूल नाहीसा आहे आणि पालिकेच्या बजेटमध्ये तर दिसतंय की जवळपास कोट्यवधी रुपये खर्च झाले। नेमकं हे प्रकरण काय? नमस्कार। 2017 ते 2022 या काळामध्ये प्रभाग 15 जो आत्ताचा प्रभाग 25 आहे त्याचं हे सगळं बजेट आहे। बरं, हे पुणे महानगरपालिकेच्या ऑथेंटिक वेबसाईट वरनं काढलेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जवळपास 1.5 कोटी रुपये खर्च करून हा अतिशय सुंदर पूल बांधलेला आहे इथल्या नगरसेवकांनी। 1.5 कोटी रुपये खर्च केलाय 18-19 साली आणि परत त्याच्यावरती 1 कोटी सुशोभीकरणसाठी खर्च केलेला आहे। पण मला हे कळत नाही की 2.5 कोटी रुपये खर्च केलेला पूल कुठे? पूल तर गायब दिसतोय, पूलच दिसत नाही या ठिकाणी। हा पूल गायब झालेला आहे आणि हे 2.5 कोटी रुपये सगळे यांच्या खिशात गेलेले, यांच्या नारड्यामध्ये गेलेले आहेत। जे सामान्य लोक जे कर भरतात, महानगरपालिकेची तिजोरी खाली करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी केलेलं 2017 ते 22च्या काळामध्ये तुम्ही बघू शकता की या पुलाला म्हणतात 2.5 कोटी रुपये खर्च केला, पण आज जागेवरती पूल नाहीये। या पुलाचे संपूर्ण पैसे खाल्लेले आहेत। संपूर्ण नगरसेवक, स्टँडिंगचे अध्यक्ष आणि सर्व अधिकारी यांचा सगळे मिली भगत आहे आणि लोकांना फसवायचं काम या ठिकाणी करतायत। चांगले कार्यकर्ते होते भाजपचे जुने, पण सगळ्या कार्यकर्त्यांना डावलून त्यांच्या मर्जीतल्या एका व्यापाऱ्याला तिकीट बसवलंय, कारण त्यांना या भागामध्ये या सगळ्या टेंडर्स वरची जे 150, 200 कोटी रुपयाचे टेंडर्स होतात त्या टेंडरवरती त्यांची पकड मिळवणे, त्याच्यामध्ये त्यांचा सगळा मलिदा लाटणे, ही सगळी काम या कसबा मतदारसंघाचे नेते करतायत आणि त्यासाठी त्यांनी चांगल्या कार्यकर्त्यांचं तिकीट कापून त्यांना तिकीट दिलेलं आहे। पूर्वी तरी ह्या पुलावरती आमच्या म्हशी तरी पलीकडे जायच्या, म्हशीचं जाण्या येण्याचा तरी मार्ग होता, आता त्यांना बी जायला मार्ग राहिलेला नाही।